नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीज मार्फत आपण शिकत आहोत तुमच्या 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय आणि या विषयाचा टॉपिक नंबर 2 आपण सुरू केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण हा टॉपिक सुरू केला आणि त्याच्यामध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन, मीनिंग, फीचर्स आणि त्याचं अकाउंटिंग करण्याची का गरज आहे या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत। जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलेलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। त्याचबरोबर आपण जी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे याच्यामध्ये आपण 12वी कॉमर्स मधील तुमचा जो पहिला टॉपिक आहे अकाउंटचा, ज्याचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, हा देखील शिकलेलो आहोत। तर ते व्हिडिओ जर बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटतो, कारण की आपल्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर नसतात। त्याच्यामुळे मी फर्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही हे लेक्चर जे असणार आहेत ते सुरुवातीपासून लास्ट पर्यंत सगळे बघा। पहिल्यापासून शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या नक्कीच लक्षात या कन्सेप्ट बसणार आहेत। त्यामुळे आज जे आपण बघणार आहोत हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय ते बघणार आहोत आणि कोणकोणत्या प्रकारचे रिसिप्ट असतात हे देखील आपण अभ्यासणार आहोत। त्यामुळे आजचं लेक्चर हा टॉपिक समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। आज ज्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट समजेल त्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट समजणार आहे, त्याचबरोबर बॅलन्स शीट देखील समजणार आहे। त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये जो विद्यार्थी शेवटपर्यंत राहील त्या विद्यार्थ्याला नक्कीच आपला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण समजून घेऊया मीनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट। अतिशय महत्त्वाचं आहे, याच्यावर तुम्हाला MCQ किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर पहिल्यांदा मीनिंग समजून घेऊया। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय, रिसिप्ट म्हणजे काय, पेमेंट म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारचे रिसिप्ट असतात, कोणकोणत्या प्रकारचे पेमेंट असतात, हे सगळं आपल्याला इन डिटेल्स लाईन टू लाईन अभ्यासायचं आहे। माझी गॅरंटी आहे तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा जो टॉपिक आहे हा सोपा जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो, ड्युरेशन जास्त असू शकतं, पण शेवटपर्यंत बघा। द डे टू डे ट्रान्झॅक्शन, कोणाचे डे टू डे ट्रान्झॅक्शन, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशनचे डे टू डे ट्रान्झॅक्शन। त्यांनी तेच सांगितले, द डे टू डे ट्रान्झॅक्शन ऑफ ए नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन कॅश बुक। कशात रेकॉर्ड केले जातात? कॅश बुक मध्ये रेकॉर्ड केले जातात। आता कॅश बुक तुम्ही 11वीला असताना अभ्यासलेला आहे। कॅश बुक मध्ये रिसिप्ट साइड, पेमेंट साइड असतात। तुमच्याकडे पैसे आलेले तुम्ही रिसिप्टला रेकॉर्ड करतात, तुमच्याकडून गेलेले पैसे म्हणजे बिझनेस कडून गेलेले पैसे तुम्ही पेमेंटला रेकॉर्ड करता। म्हणजेच काय तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा कॅश बुक मेंटेन केलं जातं आणि डे टू डे ट्रान्झॅक्शन आहेत पैशाच्या संदर्भातले ते कॅश बुकला रेकॉर्ड केले जातात। अँड देन आणि त्याच्यानंतर दे आर पोस्टेड टू द लेजर्स अकाउंट, म्हणजे कॅश बुकच्या ट्रान्झॅक्शन नंतर कुठं पोस्ट केले जातात? लेजरला पोस्ट केले जातात। फॉर एक्झाम्पल आपण सॅलरी पेड केली, सॅलरी पेड ऑफ ₹10,000 असं जर ट्रान्झॅक्शन असेल तर सॅलरी आपण पेड केली, आपण पेमेंट केले, याचा इफेक्ट काय करतो? सॅलरी अकाउंट डेबिट, म्हणजे जनरल एंट्री करणार सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट। मग सॅलरीच्या डेबिट साइडला, सॅलरी अकाउंटच्या डेबिटला आणि कॅश बुक आहेत आपल्याकडून पैसे गेले कॅश बुकच्या पेमेंटला म्हणजे कॅशच्या पेमेंटला म्हणजेच क्रेडिट साइडला आपण ते रेकॉर्ड करतो। आणि मग ते जे रेकॉर्ड केलेले कॅश बुकला ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार, पैसे गेले कॅश बुकला रेकॉर्ड करणार आणि गेलेले पैसे मग सॅलरी अकाउंटच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करणार आहोत। मग त्यांनी पुढे सांगितलं ऍट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड, बघा वर्ष संपल्यानंतर आपण सुरुवातीला आपले जे कॅश ट्रान्झॅक्शन आहेत ते कॅश बुकला रेकॉर्ड करणार आणि कॅश बुकला रेकॉर्ड केल्यानंतर ते लेजर अकाउंटला पोस्ट करणार। पोस्ट केल्यानंतर वर्षाच्या शेवटी ऍट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड द कॅश बुक अँड लेजर अकाउंट आर बॅलन्स्ड। कॅश बुक आणि लेजर अकाउंट बॅलन्स म्हणजे काय की कॅश बुक आणि लेजर अकाउंट काय करतो आपण? क्लोज करणार आणि त्यांचा क्लोजिंग बॅलन्स काढणार, म्हणजेच बॅलन्स्ड जे अमाउंट असणार ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे आणि जो तो क्लोजिंग बॅलन्स असणार आहे अँड फ्रॉम दीज बॅलन्सेस म्हणजे जो काही तो कॅश बुकचा किंवा त्या लेजरचा क्लोजिंग बॅलन्स असणार आहे
ते बॅलन्सेस आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ट्रान्सफर करणार, म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करणार. आय होप पहिला पॅरेग्राफ तुमच्या लक्षात आलेला आहे. डे टू डे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो कॅश बुकमध्ये आणि त्याचं नंतर लेजर पोस्टिंग करतो लेजर अकाउंटमध्ये. वर्षाच्या शेवटी हे कॅश बुक आणि लेजर अकाउंट क्लोज करतो आणि त्याचे बॅलन्सेस फाइंड आउट करतो, त्याला आपण क्लोजिंग बॅलन्स असं म्हणणार. आणि हे बॅलन्सेस मग आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ट्रान्सफर करणार, म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करणार. पुढे त्यांनी सांगितले, पुढचे हा जो पॅराग्राफ आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यांनी सांगितले द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज रिअल अकाउंट. बघा नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये काय सांगितले त्यांनी, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट रिअल अकाउंट आहे. तुम्ही 11वी मध्ये गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट शिकलेला आहात, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. तर गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट मध्ये रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो आपल्याला, डेबिट व्हॉट्स कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. म्हणजे जे आले त्याला डेबिट द्या, ते जाणारे त्याला क्रेडिट द्या. म्हणजे थोडक्यात काय की हे जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपण आपल्याला दिलेलं असणार हे कोणतं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. MCQ साठी वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड इन द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. दुसरं वाक्य सुद्धा महत्वाचं आहे की क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड इन द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नाही. म्हणजे उधारीवर जे तुम्ही व्यवहार करता, म्हणजे उधारीची खरेदी त्याला आपण क्रेडिट परचेस म्हणू, उधारीची विक्री क्रेडिट सेल्स म्हणू, हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला रेकॉर्ड केले जात नाही. मग कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन टू द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे काय, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ही समरी म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंटला आपण दर महिन्याची सॅलरी रेकॉर्ड करतोय पेमेंटला. म्हणजे 12 महिन्यात 12,000 रुपये सॅलरी दिली, मग दर महिन्याला 1,000 अशा पद्धतीने. तर ती 12 वेळा रेकॉर्ड होईल आपल्याकडे पूर्ण वर्षभरामध्ये कॅश अकाउंटला. तर ती 12 महिन्याची सॅलरी एकदाच समराईज करून आपण रिसिप्ट अँड पेमेंटला दाखवणार आहोत सॅलरी पेमेंट साइडला. तर म्हणून त्यांनी ते वाक्य वापरले की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ऑल रिसिप्ट आर शोन टू द डेबिट साइड. बघा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे तयार, आता मी तुम्हाला जाऊन तो पुढे फॉर्मॅट सुद्धा दाखवणार आहे की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे तयार केलं जातं याच्या डेबिट साइडला सगळे रिसिप्ट त्या वर्षभरात आपल्याला जे काही रिसिप्ट भेटलेले आहेत, पैसे भेटलेले आहेत ते रेकॉर्ड केले जातात. अँड ऑल पेमेंट म्हणजेच काय, तुमच्याकडून गेलेले पैसे ते कुठे रेकॉर्ड केले जातात, क्रेडिट साइडला. बघा रूलच काय सांगतो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट्स कम्स इन म्हणजे पैसे आले तर डेबिटला रेकॉर्ड करा, म्हणजे डेबिट साइड ही रिसिप्ट साइड आहे आणि क्रेडिट साइड ही पेमेंट साइड. क्रेडिट व्हॉट्स गोज आउट म्हणजे गेलेले पैसे क्रेडिटला रेकॉर्ड करा. आय होप सेकंड पॅरेग्राफ तुमचा क्लिअर असणार आहे. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय, दीज अकाउंट स्टार्ट विथ ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स. बघा ह्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात टू ओपनिंग कॅश बॅलन्स किंवा टू ओपनिंग बँक बॅलन्स किंवा याला दुसरा शब्द देखील वापरला जातो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अशा पद्धतीचा. मग तो कॅश बॅलन्स असेल किंवा बँक बॅलन्स, म्हणजे याची जी सुरुवात असणार आहे तो ओपनिंग कॅश किंवा बँक बॅलन्सने होते आणि अँड क्लोज विथ कॅश अँड बँक बॅलन्स ऍट द एंड ऑफ इयर. म्हणजे याची शेवट म्हणजे अकाउंट क्लोज कसं होतं, क्लोजिंगचा जो बॅलन्स असणार आहे कॅशचा किंवा बँकचा त्या बॅलन्सने क्लोज होतो. म्हणजे आपण ओपनिंगला लिहिणार टू ओपनिंग बॅलन्स किंवा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि क्लोजिंगला लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंग डाऊन असं दाखवणार आहोत. सुरुवात ओपनिंग बॅलन्सने आणि एंड कसं होणार आहे, क्लोजिंग बॅलन्सने होणार आहे. आय होप क्लिअर आहे. पुढे जाऊन त्यांनी आता बघा रिसिप्ट म्हणजे काय ते समजून सांगितलेलं आहे की रिसिप्ट कशाला म्हणायचं. तर आपण ते रिसिप्ट म्हणजे काय ते बघा. ऑल रिसिप्ट ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बघा ऑल रिसिप्ट सगळे रिसिप्ट ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट account irrespective of the year for which they are received and irrespective of their nature, revenue or capital. आता हे काय सांगितले ते मी समजून सांगतो. काय सांगितले त्यांनी की सगळे रिसिप्ट पर्टिक्युलर पिरियड मधले, म्हणजे पर्टिक्युलर पिरियड म्हणजे आपलं अकाउंटिंग इयर किती महिन्याचं असतं सर, 12 महिन्याचं अकाउंटिंग पिरियड असेल. या 12 महिन्यात जे तुम्हाला पैसे भेटलेले आहेत त्याला आपण काय म्हणणार, रिसिप्ट असं म्हणणार.
मग ह्या 12 महिन्यात भेटलेले पैसे हे जे रिसिप्ट आहेत हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कॅपिटल, पुढे जाऊन मी ते सुद्धा सांगणार आहे तुम्हाला कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट. अशा दोन प्रकारचे रिसिप्ट असणार आहे. या दोन प्रकारचे रिसिप्ट म्हणजे एक तर ते कॅपिटल रिसिप्ट असतील किंवा रिव्हेन्यू रिसिप्ट असतील, ते जर भेटलेले असतील तर ते रिसिप्ट साईडला रेकॉर्ड करणार. दुसरा एक त्यांनी महत्वाचा पार्ट सांगितलेला आहे, हे जे रिसिप्ट भेटणार आहेत हे आपल्याला कदाचित प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षीचे असू शकतात, करंट इयरचे असू शकतात किंवा नेक्स्ट इयरचे असू शकतात. म्हणजे आपल्याला हे 12 महिन्यात भेटले, मग ते मागच्या वर्षीचा एखादा इन्कम या वर्षी भेटला, करंट इयरचा याच वर्षी भेटला, म्हणजे या वर्षीचा चालू वर्षीचा याच वर्षी भेटला, किंवा पुढल्या वर्षीचा एखादा इन्कम आपल्याला या वर्षी भेटला. म्हणजेच रिसिप्ट प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर या तीनही वर्षाचे या वर्षाच्या पिरियडमध्ये, या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे आपल्या करंट इयर मध्ये जे भेटलेले असतील ते त्या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहेत, म्हणजे रिसिप्टला रेकॉर्ड होणार आहेत. परत एकदा सांगतो, ऑल रिसिप्ट ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड, पर्टिक्युलर पिरियड म्हणजे आपलं चालू वर्ष 12 महिन्याचं, आर डेबिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे सगळे रिसिप्ट, मग ते पुढच्या वर्षीचे तुम्हाला काय होतं बिझनेसमध्ये, माझा गेल्या वर्षीचा एखादा इन्कम भेटायचा राहिलेला असतो, मग तो या वर्षी भेटतो, म्हणजे या वर्षीच्या 12 महिन्याच्या पिरियडमध्ये भेटतो, तर तो भेटलेला आपण रिसिप्टला दाखवणार गेल्या वर्षीचा, म्हणजे त्याला आपण प्रिव्हियस इयर रिसिप्ट म्हणू. चालू वर्षीचा करंट इयरची रिसिप्ट, एखादा इन्कम आपल्याला याच वर्षी भेटतो तर तो सुद्धा आपण रिसिप्ट अँड पेमेंटला या वर्षीच्या 12 महिन्याच्या पिरियडमध्ये दाखवणार. आणि पुढच्या वर्षीचा एखादा इन्कम ऍडव्हान्स मध्ये आपल्याला या वर्षी भेटतो चालू वर्ष, मग तो नेक्स्ट इयरचे रिसिप्ट सुद्धा आपण काय दाखवणार आहे, याच वर्षी रिसिप्ट अँड पेमेंटला दाखवणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग हे रिसिप्ट जे असणार आहेत ते एक तर रिव्हेन्यू नेचरचे असू शकतात. बघा, रिसिप्ट दोन प्रकारचे नेचरचे असणार आहेत, एक तर रिव्हेन्यू रिसिप्ट आणि दुसरं कॅपिटल रिसिप्ट. आता रिव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय हे थोड्या वेळातच मी तुम्हाला सांगेल, पण रिव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट मग ते मागच्या वर्षीचे असू द्या, या चालू वर्षीचे असू द्या किंवा पुढच्या वर्षीचे असू द्या, जर आपल्याला त्या पर्टिक्युलर 12 महिन्याच्या म्हणजे चालू वर्षाच्या कालावधीमध्ये भेटले तर ते रिसिप्टला रेकॉर्ड करणार. आय होप क्लिअर. सच रिसिप्ट मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस ऑर करंट ऑर नेक्स्ट इयर. तेच त्यांनी पुढे सांगितले, असे जे रिसिप्ट आहेत ते प्रिव्हियस इयर म्हणजे मागचं वर्ष, करंट इयर म्हणजे चालू वर्ष, नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्ष. म्हणजे जे रिसिप्ट आपल्याला प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयरचे भेटले ते आपण रिसिप्टला दाखवणार या वर्षीच्या. ऑल रिसिप्ट आर डेबिटेड टू धिस अकाउंट. सगळे रिसिप्ट या डेबिट साइडला रेकॉर्ड करणार, मग ते रिव्हेन्यू रिसिप्ट असू शकतात किंवा कॅपिटल रिसिप्ट असू शकतात. पेमेंटच्या बाबतीत सुद्धा सेम ॲज इट इज असणार आहे. रिसिप्ट डेबिटला रेकॉर्ड करतो, तो पेमेंट आपण क्रेडिटला रेकॉर्ड करणार आहोत, म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे ऑल पेमेंट मेड ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे आपल्याकडून पैसे गेलेले, आलेले रिसिप्ट, गेलेले पेमेंट, गेलेले पैसे क्रेडिटला म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंटच्या पेमेंट साईडला. क्रेडिट साईड कोणती असती, पेमेंट साईड असते, तर त्या ठिकाणी ते रेकॉर्ड करणार आहोत. त्यांनी पुढे सांगितले इरिस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड, म्हणजे त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढे काही पेमेंट आपण केलेले असतील ते पेमेंटला रेकॉर्ड करणार. मग ते पेमेंट बघा रिव्हेन्यू नेचरचे असतील किंवा कॅपिटल नेचरचे असतील. म्हणजेच आता रिव्हेन्यू पेमेंट आणि कॅपिटल पेमेंट म्हणजे काय ते पुढे जाऊन सांगणार, जे फक्त रिव्हेन्यू आणि कॅपिटल पेमेंट आपण पेमेंटला रेकॉर्ड करणार. सच पेमेंट मेड बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर, म्हणजे हे जे पेमेंट आहेत आपण पैसे दिले बघा, मागच्या वर्षीचा एखादा खर्च आपला द्यायचा राहिलेला आहे, मग तो या वर्षी जर दिला तर आपण या वर्षीच्या रिसिप्ट अँड पेमेंटला तो पेमेंट साईडला दाखवणार. करंट इयरचा याच वर्षीचा खर्च याच वर्षी पेड केला तरी तो पेमेंटला दाखवणार, आणि नेक्स्ट इयरचा ऍडव्हान्स मध्ये पेड केला तरी सुद्धा तो आपण पेमेंटलाच दाखवणार. आपल्याकडून पैसे गेले, मग ते या वर्षीचे दिलेत, चालू वर्षीचे दिलेत किंवा पुढल्या वर्षीचे दिलेत, ते पेमेंटलाच दाखवणार आहोत. त्यांनी पुढे सांगितले पेमेंट मे बी रिव्हेन्यू ऑर कॅपिटल एक्सपेंडिचर ऑल आर क्रेडिटेड टू धिस अकाउंट. म्हणजे याच्यामध्ये यांनी असं सांगितलं की तुमच्याकडून पैसे जातात त्याला आपण पेमेंट म्हणणार, म्हणून ते रिसिप्ट अँड पेमेंटच्या पेमेंट साईडला रेकॉर्ड करणार. हे पेमेंट तुम्ही त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये दिले, हे दिलेले पैसे मागच्या वर्षीचे असतील तर पेमेंटला दाखवा या वर्षीच्या, पुढल्या वर्षीचे असतील तरी सुद्धा दाखवा, आणि या वर्षीचे असतील तरी सुद्धा ते पेमेंटलाच दाखवा. मग ते कॅपिटल पेमेंट असतील किंवा रिव्हेन्यू पेमेंट तरी सुद्धा ते पेमेंटलाच दाखवायचं. आय होप रिसिप्ट आणि पेमेंट समजलेलं आहे. आता बघा, त्यांनी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा एक छोटासा फॉर्मॅट त्यांनी आपल्याला दिलेला आहे. हे आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, बरोबर. त्याच्यामध्ये फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 आपण असं म्हणूया 24 आहे, आणि या ठिकाणी रिसिप्ट आहेत ऑल रिसिप्ट, मग ते रिव्हेन्यू नेचरचे रिसिप्ट असू द्या
किंवा कॅपिटल रिसिप्ट असू द्या. मग हे रिव्हेन्यू प्रिव्हियस इयरचे असू द्या, मागच्या वर्षीचे रिसिप्ट आपल्याला या वर्षी भेटले, इथं आपण रेकॉर्ड करणार रिसिप्ट साईडला. करंट इयरचे पैसे या वर्षीच म्हणजे करंट इयरचे रिसिप्ट करंट इयरलाच भेटले, इथे रेकॉर्ड करणार आपण. आणि नेक्स्ट इयर पुढल्या वर्षीचे देखील पैसे आपल्याला भेटले तर ते सुद्धा आपण कुठे रेकॉर्ड करणार, रिसिप्टलाच रेकॉर्ड करणार. पेमेंटला सुद्धा पेमेंट रेकॉर्ड करणार, ऑल पेमेंट, मग ते रिव्हेन्यू पेमेंट असतील किंवा कॅपिटल पेमेंट असतील ते रेकॉर्ड करणार. मग प्रिव्हियस इयरचे पेमेंट आपण या वर्षी पेड केले तरी सुद्धा आपण ते रिसिप्ट अँड पेमेंटला दाखवूया. करंट इयरचे यावर्षी पेड केले तरी सुद्धा रिसिप्ट अँड पेमेंटला दाखवूया. आणि नेक्स्ट इयरचे यावर्षी पेड केले तरी सुद्धा ते रिसिप्ट अँड पेमेंटलाच दाखवणार, म्हणजेच पेमेंट बाजूला आपण ते दाखवणार आहोत. आय होप रिसिप्ट अँड पेमेंट तुमचं क्लिअर झालेलं आहे. पुढे जाऊया, फीचर्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे फीचर्स काय आहेत ते समजून घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं फीचर म्हणजे काय, वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं वैशिष्ट्य आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज रिअल अकाउंट. हे रिकाम्या जागेसाठी विचारलं जाऊ शकतं. रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिटला पैसे आलेले म्हणजे रिसिप्ट रेकॉर्ड करा, क्रेडिटला पैसे गेले गोज आउट म्हणजेच पेमेंट रेकॉर्ड करा. पुढे सांगितलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅश बुक किंवा समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दुसरं तिसरं काही नसून सेम कॅश बुक सारखे, फक्त त्या ठिकाणी समराइज केलं जातं कॅश बुक, म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. इट इन्क्लूड ऑल टाइप्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट. याच्यामध्ये सगळ्या टाईपची रिसिप्ट म्हणजे दोन टाईपचे रिसिप्ट आहेत, एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट, दुसरं रिव्हेन्यू रिसिप्ट. आणि दोन टाईपचे पेमेंट आहेत, एक तर कॅपिटल पेमेंट, रिव्हेन्यू पेमेंट. म्हणजे कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल पेमेंट, रिव्हेन्यू पेमेंट आपण रिसिप्ट अँड पेमेंटला रेकॉर्ड करणार आहोत. इट रेकॉर्ड ऑल रिसिप्ट अँड पेमेंट मेड ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जेवढे पेमेंट केलेले असतील किंवा रिसिप्ट भेटलेले असतील ते रेकॉर्ड करणार. मग ते आपल्या करंट इयरचे असतील पैसे तरी सुद्धा रेकॉर्ड करणार, प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीचे असतील तरी सुद्धा रेकॉर्ड करणार, आणि नेक्स्ट इयरचे जरी असतील तरी सुद्धा आपण ते काय करणार, रेकॉर्ड करणार आहोत. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की इन्कम रिसिवेबल, त्यालाच आपण म्हणतो आउटस्टँडिंग इन्कम. त्यालाच काय म्हणणार, आउटस्टँडिंग इन्कम. इन्कम रिसिवेबल म्हणजे काय, इन्कम झाला परंतु अजून भेटलेलं नाही, त्याला आउटस्टँडिंग इन्कम म्हणणार. अँड अमाऊंट पिएबल म्हणजेच काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट पिएबल म्हणजे काय, पैसे द्यायचे परंतु दिले नाही, म्हणजे खर्च झालाय परंतु अजून तो दिलेला नाही, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतात. म्हणजे हे कॅश ट्रान्झॅक्शन नाहीयेत. बघा आपलं रिसिप्ट अँड पेमेंटचं नेचर काय सांगतो मी, या ठिकाणी फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, पैसे आले आणि गेले. आता आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे पैसे यायचेत अजून भेटलेले नाहीत, इन्कम आहे परंतु भेटला नाही. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च झाला परंतु दिलेला नाही, म्हणजे पैसे गेलेले नाहीत, किंवा इन्कम जर आउटस्टँडिंग असेल तर पैसे आलेले नाहीत, म्हणजे असे क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होत नाही. म्हणून त्यांनी सांगितले की इन्कम रिसिवेबल और अमाऊंट पिएबल आर नॉट रेकॉर्डेड इन धिस अकाउंट. पुढे त्यांनी सांगितले धिस अकाउंट इज बेस्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे आहे हा काय आहे, बेस आहे कशाचा, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट आपल्याला शिकायचंय, आणि ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये फायनल अकाउंट बनवताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कशावरून बनवणार आपण, तर या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट वरून बनवणार. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय की तुम्हाला एक्झाम्पल जे प्रॉब्लेम असणार आहेत एक्झाम मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असेल, त्याच्यावरून तुम्हाला फायनल अकाउंट तयार करायचं, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार करायची. लास्ट फीचर त्यांनी सांगितले दीज अकाउंट शो ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक. म्हणजेच काय, हे जे अकाउंट आहे त्याची सुरुवात ओपनिंग कॅश किंवा बँक बॅलन्स म्हणजे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन होते, आणि क्लोज म्हणजे एंड कसं होणार आहे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स कॅश किंवा बँकचा अशा पद्धतीने क्लोज होणार आहे. आय होप तुम्हाला हे फीचर्स आपल्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे समजलेले आहेत.
पुढे आपण बघूया काय सांगितलंय, टाइप्स ऑफ रिसिप्ट. आता बघा, दोन प्रकारचे रिसिप्ट असतात. हे रिसिप्ट सांगण्याच्या अगोदर थोडासा एक 5 मिनिटाचा मी तुमचा वेळ घेईल आणि थोडंसं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. रिसिप्ट म्हणजे काय ते इथं मी थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे पैसा येतो, बिझनेस आहे, बिझनेसमध्ये पैसा येणार त्याला आपण कॅश इन म्हणणार, आणि दुसरं बिझनेसमधनं पैसा जाणार त्याला काय म्हणणार, कॅश आउट असं म्हणणार. त्याला काय म्हणणार आपण, कॅश आउट. मग बिझनेसमध्ये पैसा आला तर त्या दोन कारणासाठी आपल्याकडे बिझनेसमध्ये पैसा येतो. मग त्याचे दोन कारण कोणती आहेत? एक म्हणजे आपल्याकडे वारंवार पैसा येतो, म्हणजे आपण व्यवसाय करतोय, वस्तू विकतोय. वस्तू आपण आज 10 विकल्या, उद्या 20 विकतो. आपला मुख्य उद्देशाचे जास्त विक्री झाली पाहिजे आणि जास्त प्रॉफिट झाला पाहिजे. मग लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याकडे पैसा येतो त्यावेळेस आपला वारंवार जो पैसा येतो, म्हणजे आपण वस्तू विकून आपल्याला सारखा वारंवार पैसे भेटत असतात, तर तो वारंवार जो पैसा येतो, आता हे जे पैसे येतात कॅश इन जे आहे ना त्याला मी म्हणतो इंटू ब्रॅकेट रिसिप्ट. हे आपले रिसिप्ट आहेत. पैसे आले म्हणजे काय, रिसिप्ट. आणि कॅश आउट म्हणजे काय, आपलं पेमेंट आहे. इंटू ब्रॅकेट याला म्हणतो मी पेमेंट. आता लक्षात घ्या, जर तुमच्याकडे वारंवार पैसा येत असेल तर त्याला आपण म्हणणार रिव्हेन्यू पेमेंट. मी तुम्हाला सांगितलं होतं ना रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय, तर ते मी या ठिकाणी सांगतो, रिव्हेन्यू पेमेंट असं म्हणणार. जर तुमच्याकडे पैसा वारंवार येत असेल त्यालाच रिसिप्ट विच इज रिकरिंग इन नेचर. वारंवार येणारे रिसिप्ट, वारंवार येणारे पैसे हे रिव्हेन्यू रिसिप्ट असणार. सॉरी, तर पेमेंट झाले माझ्याकडून, रिव्हेन्यू रिसिप्ट. आणि जर तुमच्याकडे एकदाच पैसे येत असतील, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं किंवा कोणीतरी तुम्हाला बिल्डिंग बांधण्यासाठी डोनेशन दिलं, बिल्डिंग बांधण्यासाठी एकदाच देतील, 10 वेळा 10 बिल्डिंग बांधण्याची गरज नाही किंवा 10 बिल्डिंग बांधण्यासाठी पैसे तुम्हाला भेटणार नाहीयेत. तर त्या ठिकाणी एकदाच जे पैसे भेटतात त्याला आपण म्हणतो कॅपिटल रिसिप्ट. लक्षात घ्या, जे वारंवार पैसे भेटतात, रिसिप्ट विच इज रिकरिंग इन नेचर इज कॉल्ड रिव्हेन्यू रिसिप्ट, आणि रिसिप्ट विच इज नॉन रिकरिंग इन नेचर विच इज कॉल्ड कॅपिटल रिसिप्ट. बघा, रिसिप्ट जे नॉन रिकरिंग इन नेचर आहेत, वारंवार भेटत नाही, त्याला कॅपिटल रिसिप्ट, आणि जे वारंवार भेटतात त्याला रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणतात. मग हे जे वारंवार भेटतात ना त्याला आपण म्हणणार आपला इन्कम. वारंवार भेटणारे पैसे आपल्याला परत कोणाला द्यायची गरज नाही, याला आपण म्हणणार इन्कम. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय असू शकतं, रेंट रिसिव्ड, तुम्हाला सबस्क्रिप्शन भेटू शकतं, सबस्क्रिप्शन. हे जे आहेत तुमचे काय आहेत, कॅपिटल रिव्हेन्यू रिसिप्ट आहेत असं समजा, की वारंवार जे पैसे भेटतील ते आपले रिव्हेन्यू रिसिप्ट असतात. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, की वारंवार न भेटणारे पैसे, म्हणजे तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं, डोनेशन दिलं कुणीतरी तुम्हाला बिल्डिंगसाठी, तर हे जे रिसिप्ट आहेत त्याला आपण कॅपिटल रिसिप्ट म्हणणार. म्हणजे कॅपिटल रिसिप्ट आहेत हे वारंवार न भेटणारे पैसे आहेत. म्हणजे बँकेकडून लोन घेतलं तर बँक तुम्हाला परत लगेच दुसरं लोन देणार नाहीये जोपर्यंत तुम्ही पहिलं लोन फेडत नाही तोपर्यंत. म्हणजे जे कॅपिटल रिसिप्ट असतात ना ते तुमच्या बिझनेसची काय असतात, लॅबिलिटी असतात, लॅबिलिटी आहेत. मग याच्यामध्ये काय असू शकतं, बँक लोन असू शकतं. लॅबिलिटीमध्ये बँक लोन, मी उदाहरण म्हणून सांगतोय, डोनेशन फॉर बिल्डिंग, हे तुमचं कॅपिटल रिसिप्ट मध्ये येणार. म्हणजे आता मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की जे रिसिप्ट आणि पेमेंट असणार आहे त्या रिसिप्ट साइडला दोन प्रकारचे रिसिप्ट, एक तर रिव्हेन्यू रिसिप्ट, दुसरं कॅपिटल रिसिप्ट. रिव्हेन्यू रिसिप्ट तुमचा इन्कम असणार आहे आणि कॅपिटल रिसिप्ट तुमची लॅबिलिटी असणार आहे. एवढं फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा. रिसिप्ट साइडला ज्या अमाऊंट दिलेल्या असतील हा एक तर इन्कम किंवा लॅबिलिटी, आणि 90% आपल्याला इन्कमच असणार आहे, 10% एखादी लॅबिलिटी असू शकते. पेमेंटच्या बाबतीत सुद्धा दोनच प्रकार असणार आहेत, एक म्हणजे आपलं कॅपिटल पेमेंट आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू पेमेंट. तर पहा, पेमेंटच्या बाबतीत समजून घेऊया आपण. जे पेमेंट आपल्याला वारंवार द्यावं लागतं, जे पैसे वारंवार द्यावे लागतात त्याला आपण म्हणणार रिव्हेन्यू पेमेंट. म्हणजेच रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय, जे वारंवार रिकरिंग इन नेचर पेमेंट आहेत त्याला आपण रिव्हेन्यू पेमेंट असं म्हणणार. आणि जे कधीतरीच द्यावे लागतात किंवा कधीतरीच आपण असे पैसे खर्च करतो त्याला म्हणतो आपण कॅपिटल पेमेंट. बघा, वारंवार द्यावा लागणारा जो काही पेमेंट असणार आहे हे आपल्या बिझनेसचे एक्सपेन्सेस असतात, हे आपल्या बिझनेसचे एक्सपेन्सेस असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा कर्मचारी तुमच्याकडे कामाला ठेवला, मग तुम्ही त्याला सॅलरी देणार, सॅलरी तुमचा एक्सपेन्सेस आहे. किंवा तुम्ही वेजेस दिले किंवा तुम्ही लाईट बिल पेड केलं, तर हे जे खर्च आहेत, हे जे पेमेंट आहे हे तुम्हाला वारंवार करावे लागणारे
पेमेंट आहे, म्हणजे वारंवार द्यावे लागणारे पैसे आहेत. मग हे वारंवार जे द्यावे लागतात त्याला आपण रिव्हेन्यू पेमेंट म्हणणार, किंवा पेमेंटच्या ऐवजी मी रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हा शब्द वापरतो, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणणार. आणि हे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर तुमचे एक्सपेन्सेस असणार आहेत. आता कॅपिटल पेमेंट म्हणजे काय की एकदाच कधीतरी खर्च करावा लागतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकदाच करावा लागणारा खर्च म्हणजे तुम्ही एकदाच काय केलं, बिल्डिंग खरेदी केली, किंवा एकदाच तुम्ही लँड खरेदी केली, किंवा एकदाच तुम्ही फर्निचर खरेदी केलं, तर हे तुमचे एकदाच खरेदी करावा लागणारा खर्च. याच्यासाठी तुम्ही वारंवार खर्च करत नाहीयेत, म्हणजे वारंवार पेमेंट करत नाहीये. मग असे जे खर्च आहेत जे एकदाच करावे लागतात, नॉन रिकरिंग इन नेचर पेमेंट आहेत, हे तुमचे काय असतात, असेट असतात. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमच्या पेमेंटला ज्या अमाऊंट दिलेल्या असतील ह्या एकतर एक्सपेंडिचर असतील किंवा काय असतील, असेट असतील. मग तुम्हाला ते फक्त ओळखावं लागणार आहे रिसिप्ट. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू ना, पेमेंट साईडला तुम्हाला एक्सपेन्सेस आणि असेट दिलेले असतील, पेमेंट असतील, आणि रिसिप्ट साईडला जे रिसिप्ट आहेत ते एकतर रिव्हेन्यू रिसिप्ट किंवा कॅपिटल रिसिप्ट. रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कम, कॅपिटल रिसिप्ट लायबिलिटी. पेमेंटला रिव्हेन्यू पेमेंट किंवा कॅपिटल पेमेंट, रिव्हेन्यू पेमेंट एक्सपेन्सेस, कॅपिटल पेमेंट असेट, असं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आय होप तुम्हाला हे पेमेंट समजलेलं आहे. आता पुस्तकात काय सांगितलंय ते समजून घेऊया. पुस्तकात बघा त्यांनी कॅपिटल रिसिप्ट सांगितलेलं की दोन प्रकारचे टाइप्स ऑफ रिसिप्ट, दोन प्रकारचे रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट आणि रिव्हेन्यू रिसिप्ट. तर पहा कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय त्यांनी ते सांगितलंय, ऑल सच रिसिप्ट आर नॉन रिकरिंग इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ कन्सर्न आर नोन ॲज कॅपिटल रिसिप्ट. म्हणजेच काय, असे सगळे रिसिप्ट जे नॉन रिकरिंग इन नेचर आहेत आणि त्या तुमचा रेग्युलर इन्कमचा पार्ट नाही, असे रिसिप्ट म्हणजे कॅपिटल रिसिप्ट. मग हे जे कॅपिटल रिसिप्ट आहे, फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर स्पोर्ट टुर्नामेंट, लायब्ररी, लाईफ मेंबरशिप फी, सेल प्रोसीड ऑफ फिक्स असेट. फिक्स असेट बघा या ठिकाणी दिले, फिक्स असेट हे काय तुमचे कॅपिटल रिसिप्ट आहे, आर आयदर ऍडेड टू कॅपिटल फंड. म्हणजे हे जे कॅपिटल रिसिप्ट आहे तुम्ही कॅपिटल फंड मध्ये काय करू शकता, ऍड करू शकता. महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. कॅपिटल रिसिप्ट कशाला म्हणायचे ते लक्षात आले की जे तुम्हाला रेग्युलर भेटत नाहीयेत, कधीतरीच पैसे भेटतात, त्याला म्हणजे नॉन रिकरिंग इन नेचर रिसिप्ट आहेत, त्याला आपण कॅपिटल रिसिप्ट म्हणणार. हे कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार किंवा ऑर सेपरेटली शोन ऑन द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे लायबिलिटी साईडला दाखवणार बॅलन्स शीटला. उदाहरणार्थ डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, हे बिल्डिंग फंड मध्ये ऍड करणार किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवणार डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. किंवा डोनेशन कॅपिटलाइज म्हटलं तर आपण हे डोनेशन कॅपिटल फंड मध्ये काय करणार, ऍड करणार. म्हणजे दोन्हीपैकी एक गोष्ट करणार. आता त्यांनी रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणले. आता रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय सांगितले त्यांनी बघा, ऑल सच रिसिप्ट आर रिकरिंग इन नेचर अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम. म्हणजे काय, रिकरिंग इन नेचर म्हणजे असे रिसिप्ट की जे वारंवार भेटतात, म्हणजे रिकरिंग इन नेचर आहेत आणि ते आपल्या रेग्युलर फ्लो आहे इन्कमचा. तर असे जे रिसिप्ट असणार आहेत त्याला रिव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणणार. मग याच्यामध्ये कोणते, सबस्क्रिप्शन, रेंट रिसिव्ड, लॉकर रेंट, इंटरेस्ट रिसिव्ड, हे जे रिसिप्ट आहेत हे रिव्हेन्यू रिसिप्ट आहेत. मग हे रिव्हेन्यू रिसिप्ट आपला इन्कम असतो. तर त्यांनी रिसिप्ट मध्ये बघा रिव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट. रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कम आहे म्हणून तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला रेकॉर्ड करणार. रिव्हेन्यू रिसिप्ट काय, इन्कम, आणि कॅपिटल रिसिप्ट काय, लॅबिलिटी. मग लॅबिलिटी कुठे लिहिणार, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिणार. आणि रिव्हेन्यू रिसिप्ट जे असणार ते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या कोणत्या साईडला लिहिणार, इन्कम साईड म्हणजेच क्रेडिट साईड, म्हणजेच क्रेडिट साईड. अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो की जे रिसिप्ट असणार आहे, जे पैसे आलेले ते एकतर इन्कम असणार आहे किंवा लॅबिलिटी असणार आहे. इन्कमचा बॅलन्स क्रेडिट असतो आणि लॅबिलिटीचा बॅलन्स देखील क्रेडिट असतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. लॅबिलिटीचा बॅलन्स देखील क्रेडिट. पेमेंट जे असणार आहेत तर एक्सपेन्सेस असणार आहे, रिव्हेन्यू पेमेंट असते तर एक्सपेन्सेसचा बॅलन्स डेबिट असतो म्हणून ते इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला लिहिणार. आणि असेटचा बॅलन्स देखील डेबिट असतो, असेटचा बॅलन्स देखील डेबिट असतो. हे आपण जुन्या काळात म्हणजे काय, आपण थेअरी समजून घेत असताना टॉपिक नंबर 1 ची मी समजून सांगितलेलं आहे बेसिक कन्सेप्ट मध्ये. तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं असणार आहे. तर नेक्स्ट पुढे बघूया आपण टाइप्स ऑफ पेमेंट. आता टाइप्स ऑफ पेमेंट मध्ये दोन प्रकारचे पेमेंट्स असणार आहेत, एक म्हणजे कॅपिटल पेमेंट, दुसरं म्हणजे रिव्हेन्यू पेमेंट.
आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल पेमेंट म्हणजे कोणते, नॉन रिकरिंग इन नेचर पेमेंट, म्हणजे जे वारंवार आपल्याला पेमेंट करावं लागत नाही, कधीतरीच करतो, म्हणजे लॉंग पिरियडसाठी खर्च केला जातो. मग फॉर एक्झाम्पल परचेस ऑफ लँड, परचेस ऑफ फर्निचर, परचेस ऑफ मशिनरी, हा जो खर्च आहे, हे जे पेमेंट आहे हा आपण एकदाच करतो, त्यालाच आपण कॅपिटल पेमेंट असं म्हणणार. आणि कॅपिटल पेमेंट तुमची असेट असते, म्हणून हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला रेकॉर्ड करणार. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा रिव्हेन्यू पेमेंट काय असते, शॉर्ट पिरियडसाठी, म्हणजे वारंवार करावा लागणारा, म्हणजे तुम्ही सॅलरी दिली, दर महिन्याला टॅक्स दिला, इन्शुरन्स पेड केला, प्रीमियम इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला, तर हे जे काय वारंवार करावे लागणारे पेमेंट आहेत, म्हणून याला आपण रिव्हेन्यू पेमेंट म्हणणार. आणि रिव्हेन्यू पेमेंट तुमचा एक्सपेन्सेस असतो, म्हणून तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजेच डेबिट साईडला रेकॉर्ड होतो. पुढे सांगितलंय कॅपिटल एक्सपेंडिचरच्या बाबतीत आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या बाबतीत पुन्हा त्यांनी थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेले. काय सांगितलं बघा, दीज एक्सपेंडिचर आर नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर in nature. The benefit of such expenditure are likely to be received long period. म्हणजे हा जो खर्च याचा फायदा आपल्याला लॉंग पिरियड साठी होणार आहे. These expenses are shown on the asset side of balance sheet. म्हणून हे जे एक्सपेंडिचर असणार आहे, जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत, ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला रेकॉर्ड करणार. अँड पुढे असं सांगितले देअर बॅलन्स आर कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. आणि हे जे एक्सपेंडिचर आहेत राहिलेले ते कॅरी फॉरवर्ड केले जातात नेक्स्ट अकाउंटिंग इयरला. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय ते त्याने सांगितले, दीज देअर एक्सपेंडिचर आर रिकरिंग इन नेचर. हे रिकरिंग इन नेचर म्हणजे वारंवार करावा लागणारा खर्च आहे. द बेनिफिट ऑफ दीज एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर आर एन्जॉय इमिडिएटली, म्हणजे लगेच त्याचा फायदा होतो, म्हणजेच करंट इयर म्हणजे फक्त 12 महिन्याच्या कालावधीच्या आतच आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. मग असे जे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तो त्या बिझनेसचा एक्सपेन्स असतो, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ती काय त्या बिझनेसचा असेट असणार आहे. याच्यातलं एक तात्पर्य समजून घ्या. रिसिप्ट साइडला रिव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट. रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे इन्कम, कॅपिटल रिसिप्ट म्हणजे लायबिलिटी. पेमेंट साइडला रिव्हेन्यू रिसिप्ट, रिव्हेन्यू पेमेंट, कॅपिटल पेमेंट. रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर आणि कॅपिटल पेमेंट म्हणजे असेट. म्हणजे रिसिप्ट साइडला एकतर इन्कम किंवा लायबिलिटी, पेमेंट साइडला एकतर असेट किंवा एक्सपेन्सेस. हे समजून घ्या, हे खूप महत्वाचे. थोडंसं टेक्निकली क्रिटिकली वाटू शकतं, परंतु हे तुम्हाला समजून घ्यावंच लागणार आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. पुढे बघूया डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता एक नवीन एक्सपेंडिचर आहे डेफर्ड रिव्हेन्यू. बघा काही खर्च असा असतो की त्याची अमाऊंट कमी असते, परंतु तो आपल्याला 2-3 वर्षाचा एकदम करावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ऍक्च्युअली रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, म्हणजे वारंवार करावाच लागतो. सच एक्सपेंडिचर इज इन्कर्ड फॉर रिसिव्हिंग बेनिफिट फॉर मोर दॅन 1 इयर. मोर दॅन अ इयर म्हणजे असा खर्च की ज्याचा बेनिफिट आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये भेटणार आहे, म्हणजे 2-3 वर्ष तो आपल्याला बेनिफिट देणार आहे तो खर्च केल्यानंतर. फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर पेड ₹30,000 इज फॉर 3 इयर्स. म्हणजे 30,000 खर्च आपण 3 वर्षासाठी ऍडव्हर्टाइजमेंटचा केला, म्हणजे 30,000 रुपये आपण ऍडव्हर्टाइजमेंटसाठी घालवले. मग हे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी घालवले 3 वर्षासाठी, म्हणजे 1 वर्षासाठी 10,000. अशा पद्धतीने तो आपण खर्च केलेला आहे. 1 वर्षासाठी किती? 10,000. मग आपण आपला जो करंट इयरचा जो एक्सपेंडिचर आहे तोच आपण आपल्या एक्सपेंडिचरला दाखवणार. मग हा जो पुढचा 2 वर्षाचा आहे तो फ्युचरमध्ये बेनिफिट देणार आहे, हा आपण असेट म्हणून दाखवणार. याला प्रीपेड प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट देखील म्हणणार. म्हणून त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे, इन सच केस 1/3 म्हणजे 3 वर्षापैकी 1 वर्षाच्या अमाऊंट ऑफ ₹30,000 म्हणजे 1/3 ऑफ 30,000 किती ती 3 वर्षापैकी 1 वर्षाच्या अमाऊंट म्हणजे 10,000 इज फॉर करंट इयर, म्हणजे हीच आपली चालू वर्षाचा एक्सपेन्सेस आहे. इट शुड बी डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला म्हणजेच एक्सपेन्सेस साइडला रेकॉर्ड करायचे, खर्च म्हणून दाखवायची. अँड 2/3 म्हणजे 3 मधल्या 2 वर्षाच्या अमाऊंट म्हणजेच ती किती 20,000 रुपये. एक्सपेंडिचर शुड बी शोन ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. तर आता त्यांनी इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे टोटल रिसिप्ट जे असणार आहेत, तर ते टोटल रिसिप्ट मध्ये रिव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट असणार आहेत. रिव्हेन्यू रिसिप्ट असेल तर तो आपला क्रेडिट साइडलाच म्हणजे इन्कम साइडला. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साइड कोणती असते? इन्कम साइड असते. कारण की इन्कम अँड एक्सपेंडिचर जे असणार आहे हे तुमचं
नॉमिनल अकाउंट असणार. कोणता अकाउंट आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर नॉमिनल. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल तुम्हाला माहिती, डेबिट साइडला ऑल एक्सपेन्सेस, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला सगळे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे आणि क्रेडिटला ऑल इन्कम. मग रिव्हेन्यू रिसिप्ट असेल तर तो इन्कम आहे, मग तो क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करणार. आणि पुढे कॅपिटल रिसिप्ट जर असेल तर ती लॅबिलिटी आहे, म्हणून ती बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला रेकॉर्ड करणार. त्याच्यानंतर पेमेंटच्या बाबतीत रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे आपला एक्सपेन्सेस आहे, म्हणून तो डेबिट साइडला रेकॉर्ड करणार इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या, कारण की इन्कम अँड एक्सपेंडिचर नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस, म्हणून डेबिट साइड. आणि कॅपिटल पेमेंट जे असणार आहे ते बॅलन्स शीटला रेकॉर्ड करणार, कारण की ती असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. आता एवढंच एक गोष्ट लक्षात ठेवा की रिव्हेन्यू रिसिप्ट इन्कम आहे, कॅपिटल रिसिप्ट लॅबिलिटी आहे, रिव्हेन्यू पेमेंट एक्सपेन्सेस आहे आणि कॅपिटल पेमेंट तुमची असेट आहे. आय होप मी ज्या पद्धतीने लाईन टू लाईन समजून सांगितलेलं आहे हे तुमच्या लक्षात येत आहे, समजत आहे. असं समजून आपण आता नेक्स्ट पुढचा पार्ट समजून घेऊया. बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेले, त्यांनी आपल्याला दिलेले रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे. बघा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट आहे, तो आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. तर सर्वांनी लक्ष द्यायचं. बघा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा स्पेसमन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ लिहिलं जातं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडर 31 मार्च 2024 म्हणूया आपण या ठिकाणी 2024. आणि या ठिकाणी बघा रिसिप्ट आणि पेमेंट, आता इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, या ठिकाणी आपल्याला पेमेंट असं लिहावं लागेल. रिसिप्ट दोन प्रकारचे सांगितले होते मी तुम्हाला. कोणते दोन प्रकारचे? कॅपिटल रिसिप्ट आणि दुसरं रिव्हेन्यू रिसिप्ट. दोन प्रकारचे रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट. तर कॅपिटल रिसिप्ट जे असणार आहे ते तुमची काय असणार आहे? लॅबिलिटी. आणि रिव्हेन्यू रिसिप्ट काय असणार आहे? तुमचा इन्कम. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असणार आहे. तर रिसिप्ट साइडला एक तर ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत ते एक तर लॅबिलिटी असणार आहेत किंवा इन्कम असणार आहेत, म्हणजेच कॅपिटल रिसिप्ट असणार आहेत किंवा रिव्हेन्यू रिसिप्ट. पेमेंटला दोन प्रकारचे पेमेंट असणार आहेत, कॅपिटल पेमेंट किंवा रिव्हेन्यू पेमेंट. आता जे कॅपिटल पेमेंट असतील ते तुमचा काय असणार आहे? कधी न होणारा खर्च म्हणजे असेट असणार आहे. आणि जे रिव्हेन्यू पेमेंट असतील ते काय असणार आहे? तुमचे एक्सपेन्सेस असणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पेमेंट साइडला ज्या अमाऊंट दिलेले असतील ते एक तर असेटला लिहिणार आपण ॲज अ कॅपिटल पेमेंट म्हणून, किंवा तुमच्या एक्सपेंडिचरला, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर अकाउंटला, एक्सपेंडिचर साइडला म्हणजे डेबिट साइडला लिहिणार. तर आता आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की रिसिप्ट साइडला इन्कम आहे की लॅबिलिटी आहे आणि पेमेंटला असेट आहे की एक्सपेन्सेस आहे. तर बघा बॅलन्स, आता मी तुम्हाला हे सांगितलं होतं की रिसिप्ट अँड पेमेंटची सुरुवात टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, म्हणजे ओपनिंग बॅलन्स कॅश इन हँडचा आणि बँकेचा. मग ह्याच्यामध्ये बँकांची नावे, वेगवेगळ्या बँकांमध्ये असलेला तुमचा बँक बॅलन्स लिहिला जाईल. सबस्क्रिप्शन हा आपला इन्कम आहे. मग हे तुम्हाला हे पण सांगितलं होतं मी की रिसिप्टला मागच्या वर्षीचे, या वर्षीचे किंवा पुढच्या वर्षीचे रिसिप्ट दिलेले असतील. मग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचा असेल तर तो आपण इग्नोर करणार, म्हणजे घेणार नाही, कारण की आपल्याला करंट इयरचेच इन्कम आणि एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करायचे असतात. मग त्याच्यानंतर करंट इयरचा इन्कम असेल, नेक्स्ट इयरचा रिसिप्ट असेल, एंट्रन्स फी इन्कम आहे, ऍडमिशन फी इन्कम आहे, लाईफ मेंबरशिप फी इन्कम आहे, याच्यावर ऍडजस्टमेंट असतेच. त्याच्यानंतर लेगसीज इन्कम आहे, गव्हर्नमेंट ग्रँड इन्कम आहे, डोनेशन इन्कम आहे, डोनेशन फॉर स्पेसिफिक रिझन. बघा आता हे तुम्हाला फसवू शकतं. डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड म्हणजे डोनेशन बिल्डिंग फंड साठी दिलं, डोनेशन प्राइज फंड साठी दिलं, डोनेशन टुर्नामेंट फंड साठी दिलं. तर हे जे डोनेशन्स असणार आहेत, स्पेशल डोनेशन, तुम्हाला डोनेशन दिले पण ते कशासाठी वापरायचं हे जर दिलेलं असेल तर त्याला आपण स्पेशल किंवा स्पेसिफिक डोनेशन म्हणणार. मग हे स्पेसिफिक डोनेशन जे आहेत ते तुमचे कॅपिटल रिसिप्ट आहेत, म्हणजे ते तुमचे लॅबिलिटी आहेत. आणि नुसतं डोनेशन दिले, कशासाठी यूज करायचं नाही असं दिलेलं असेल तर त्याला आपण जनरल डोनेशन म्हणणार. तो तुमचा इन्कम आहे, लक्षात घ्या. तो काय समजणार तुम्ही? इन्कम समजणार. छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी क्लिअर करत चाललेलो आहे. नेक्स्ट डिव्हिडंड रिसिव्ड इन्कम आहे, हायर ऑब्लिक रेंट ऑफ हॉल, तर हे पण इन्कम आहे. सन्ड्री इन्कम नावातच इन्कम आहे. सेल ऑफ ओल्ड मटेरियल हे पण इन्कम आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितले सेल ऑफ
न्यूजपेपर किंवा स्क्रॅप हे सुद्धा इन्कम आहे, मिसलिनियस रिसिप्ट इन्कम आहे, टुर्नामेंट रिसिप्ट इन्कम आहे, क्रिकेट फी इन्कम आहे, ट्युशन फी इन्कम आहे, टर्म फी इन्कम आहे म्हणजेच रिव्हेन्यू रिसिप्ट आहे, कलेक्शन ऑफ फाईन रिव्हेन्यू रिसिप्ट आहे म्हणजे इन्कम आहे, लॉकर रेंट रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे इन्कम आहे, एक्झाम फी रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे इन्कम आहे, आणि बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच काय की कॅश अकाउंटची क्रेडिट साईड जर मोठी असेल तर तो बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच बँक ओव्हरड्राफ्ट असणार आहे. इकडं पेमेंटला बघा काय असणार आहे, असेट किंवा एक्सपेन्सेस. मग आपल्याला ते समजायचं, असेट म्हणजे कॅपिटल पेमेंट आणि एक्सपेन्सेस म्हणजे रिव्हेन्यू पेमेंट. बॅलन्स ब्रॉड डाऊन, जर समजा बँक ओव्हरड्राफ्ट असेल गेल्या वर्षीचा तर तो बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून दाखवणार आपण. सॅलरी हा एक्सपेंडिचर आहे, मग सॅलरी मागच्या वर्षीची या वर्षीची असू शकतं. रेंट म्हणजेच रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर आहे, मग तो प्रिव्हियस इयर, लास्ट इयर किंवा करंट इयर किंवा नेक्स्ट इयर सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा एक्सपेंडिचर आहे. जनरल एक्सपेन्सेस नावातच एक्सपेंडिचर म्हणजे रिव्हेन्यू पेमेंट. इंटरेस्ट ऑन बँक लोन वारंवार द्यावं लागतं, रिव्हेन्यू पेमेंट एक्सपेंडिचर. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर, ऑडिट फी एक्सपेंडिचर, टुर्नामेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. वेजेस आहेत वारंवार द्यावे लागतात, रिव्हेन्यू पेमेंट एक्सपेंडिचर. परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल वारंवार परचेस करावे लागणार आहे, जर स्पोर्ट क्लब असेल तर रिव्हेन्यू पेमेंट आहे एक्सपेंडिचर. इन्शुरन्स आहे एक्सपेंडिचर. टेलिफोन किंवा मोबाईल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. बँक चार्जेस एक्सपेंडिचर. पोस्टेज एक्सपेंडिचर. कन्व्हिनियन्स एक्सपेंडिचर. एक्सपेन्सेस फॉर अॅन्युअल गॅदरिंग फंक्शन एक्सपेंडिचर आहे. फिक्स डिपॉझिट ही तुमची ॲसेट आहे. बघा फिक्स डिपॉझिट म्हणजे तुम्ही सारखं फिक्स डिपॉझिट ठेवू शकत नाही, एकदाच बँकेत जाणार आणि एफडी करणार म्हणजे हा कॅपिटल पेमेंट आहे, ॲसेट आहे. परचेस ऑफ फिक्स ॲसेट, फिक्स ॲसेट तुम्ही एकदाच खरेदी करत नाही, म्हणजे फिक्स ॲसेटमध्ये एकदाच खरेदी करता, म्हणजे फिक्स ॲसेटमध्ये बुक्स एकदा खरेदी करणार, फर्निचर, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट हे एकदाच खरेदी करता, एकदाच खर्च होतो याच्यासाठी, म्हणून हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत. आणि हे कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळं हे आपण ॲसेटला दाखवणार. त्याच्यानंतर न्यूजपेपर हा एक्सपेंडिचर आहे. ऑफिस एक्सपेन्सेस वारंवार द्यावे लागणार ते एक्सपेंडिचर. रिपेअर्स वारंवार होणारा खर्च आहे एक्सपेंडिचर. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन, मग कॅश आणि बँकचा बॅलन्स असेल तर हा आपण ॲसेट म्हणून गृहीत धरला जातो, कॅश आणि बँक शेवटचा. तर अशा पद्धतीने आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट समजून घेतलेले. रिसिप्टला दोन प्रकारचे रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट समजून घेतलेले. पेमेंटला दोन प्रकारचे रिसिप्ट, पेमेंटला दोन प्रकारचे पेमेंट असणार आहेत, म्हणजेच काय कॅपिटल पेमेंट, रिव्हेन्यू पेमेंट. तर आय होप हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आज जे मी शिकवलं ते सर्व तुम्हाला समजलेलं असेल असं गृहीत धरून आज जो पाठ घेतलेला आहे आपण हा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. हेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं जे फायनल अकाउंट बनवणार आहे, फायनल अकाउंटमध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करावं लागणार आहे आणि बॅलन्स शीट तयार करावं लागणार आहे. याचा बेस आहे. एकदा दोनदा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. मी जे सांगतोय काही महत्वाच्या कन्सेप्ट मी हायलाइट केलेल्या आहेत त्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा जेणेकरून तुमच्या त्या लक्षात राहतील. एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, तो तुम्ही लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. अशाच पद्धतीचा पुढचा जो टॉपिक असणार, पुढचा जो भाग असणार या टॉपिक मधला तो देखील आपण अभ्यासणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट समजून घेणार आहोत. आणि सर्वात शेवटचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आजच्या पुरते इथंच थांबूया. सर्वांना बाय, टेक केअर.